Good morning, students. I'm Miss K.V. Kadam. Today I have to start concept of average. So average means arithmetic mean. The definition of average: the sum of all observation divided by total number of observation. An average or arithmetic mean of a given data is the sum of given observation divided by number of observations. जेवढे ऑब्झर्वेशन्स आपल्याला एक्झाम्पलमध्ये दिले असतील 1 2 3 4 5 त्या ऑल ऑब्झर्वेशनची ॲडिशन करायची आणि त्याच्या केलेल्या ॲडिशनला डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ ॲडिशन्स. सो 5 ऑब्झर्वेशनची ॲडिशन केली डिवायडेड बाय 5, 10 ऑब्झर्वेशनची ॲडिशन केली डिवायडेड बाय 10, 9 ऑब्झर्वेशनची ॲडिशन केली डिवायडेड बाय 9. सो इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत ॲव्हरेजचे. त्यामध्ये फर्स्ट, ॲव्हरेज ऑफ फर्स्ट एन नॅचरल नंबर इज इक्वल टू n+1 डिवायडेड बाय 2. नॅचरल नंबर्सचा ॲव्हरेज काढायचं असेल तर फॉर्म्युला आहे n+1 डिवायडेड बाय 2. ॲव्हरेज ऑफ कॉन्सिक्युटिव्ह नंबर, फर्स्ट नंबर प्लस लास्ट नंबर डिवायडेड बाय 2. कॉन्सिक्युटिव्ह नंबर, फर्स्ट नंबर plus last number divided by 2. Average of first n natural numbers. So n+1 into bracket 2n+1 divided by 6. An average of the cube of first n natural number, n into n+1 whole bracket the square divided by 4. स्क्वेअर असेल तर फॉर्म्युला असणार आहे n+1 इंटू 2n+1 डिवायडेड बाय 6. क्यूब असेल तर n इंटू n+1 होल ब्रॅकेटचा स्क्वेअर डिवायडेड बाय 4. आणि रँडमली जर सिम्पल ॲव्हरेज काढायचं असेल तर फॉर्म्युला घ्यायचा ॲव्हरेज इज इक्वल टू सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स. If the average of n1 observation is a1, the average of n2 observation of a2, and so on, then the average of all observations. हा जो फॉर्म्युला आहे n1 a1 प्लस n2 a2 प्लस डॉट डॉट जेवढे ऑब्झर्वेशन दिले असतील डिवायडेड बाय n1 प्लस n2 प्लस डॉट डॉट अप टू an, जो की आपण कंबाइंड मीनसाठी यूज करतो. If the average of m observation is a and the average of n observation taken out of m is b, then the average of rest of observation ma minus nb divided by m minus n. And the last, the average of n observation is a but the average of becomes b when one observation is eliminated, then value of eliminated observation n into a minus b plus b. So first, average. Average means मी मगाशी सांगितलेलं सम ऑफ ऑब्झर्वेशन डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स. जे टर्म आपण थेरीमध्ये बघितलं त्याचे शॉर्ट फॉर्म इथे लिहिल्यात. कॉन्सिक्युटिव्ह नंबर, कॉन्सिक्युटिव्ह नंबरमध्ये x+1, x+2, x+3 और x+4 अप टू सो ऑन. फॉर एक्झाम्पल एक्सची व्हॅल्यू असेल 90, तर 90+1 केलं म्हणजे x+1 तर 91, 92, 93, 94. सो यामध्ये जी मिडलला व्हॅल्यू येईल ती म्हणजे असणार आहे आपली ॲव्हरेज. किंवा जर कॅल्क्युलेट करून बघायचं असेल तर आपण सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन सगळ्याची सम करायची, त्याला डिवाइड टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. 5 ऑब्झर्वेशन आहेत मग त्याला 5 न
डिवाइड करायचं आणि 90 प्लस 91 प्लस 92 प्लस 93 प्लस 94. Then next consecutive odd numbers x, x plus 2, x plus 5, x plus 6, x plus 8. बिकॉज एक्सची व्हॅल्यू आपण 1 पुट केली तर तो ऑड नंबर तयार होणार आहे. x इज इक्वल टू 1. x प्लस 2 मीन्स 1 प्लस 2 इज इक्वल टू 3. 1 प्लस 5 is equal to 1 plus 4 is equal to 5. 1 plus 6 is equal to 7. 1 plus 8 is equal to 9. So consecutive even number यामध्ये आपण व्हॅल्यू जर पुट केली x is equal to 4. 4 plus 2 6. 4 plus 4 8. 4 plus 6 10. 4 plus 8 12. सो डिपेंड ऑन डेटा ऑड आहे का इवन आहे त्याच्यानुसार आपल्याला अप्लाय करायचं आहे. पण ऑड असो इवन असो नॅचरल होल त्यासाठी वरचा जो बेसिक फॉर्म्युला आहे तो जरी यूज केला तरीसुद्धा चालेल. ॲव्हरेज मीन्स अरिथमॅटिक मीन. सम ऑफ ऑब्झर्वेशन डिवाइड टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. फॉर एक्झाम्पल 1 3 5 7 9. 1 3 5 7 9. So average is equal to 5 because all value conducted in series न दिलेले आहेत. But next term 1 plus 3 plus 5 plus 7 plus 9. So divided by 5 because 5 observation. So sum of all observation 1 plus 3 plus 5 plus 7 plus 9 is equal to 25. So 25 divided by 5 is equal to 5. 25 divided by 5 is equal to 5. So average is equal to 5. सगळ्यात इझी आणि कन्सेप्ट आहे ही. हा फॉर्म्युला तुम्ही कोणत्याही एक्झाम्पलसाठी यूज करू शकता. ॲव्हरेज म्हणजेच अरिथमॅटिक मीन, त्याला आपण एक्स बारनं सुद्धा डिनोट करतो. सम ऑफ ऑब्झर्वेशन डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. जेवढ्या ऑब्झर्वेशन दिले असतील तेवढ्या ऑब्झर्वेशनची ॲडिशन करायची आणि ॲडिशन केल्यानंतर त्याला डिवाइड टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन इज कॉल्ड ॲव्हरेज. एक्झाम्पल नंबर सेकंड 52 54 56 58. तर ह्या 4 व्हॅल्यू आहेत सिरीजनं दिलेल्या आहेत. मग याच्या मी मिडलची व्हॅल्यू जी आहे ती काढली. 54 नंतर कोणती येते 55. सो ॲव्हरेज इज इक्वल टू 55. हे शॉर्ट टेकमध्ये विदाउट फॉर्म्युला यूज करता. 55 यांचं राईट आहे का नाही हे इकडं क्रॉस चेक केले. 50 52 सॉरी तिथं बाय मिस्टेक झाली 55 लिहिले. 52 प्लस 54 प्लस 56 प्लस 58 डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू ॲडिशन केली 220 डिवायडेड बाय 4. 4 बिकॉज 4 ऑब्झर्वेशन आहेत. 52 प्लस 54 प्लस 56 प्लस 58 डिवायडेड बाय 2 सॉरी डिवायडेड बाय 4. सो ॲडिशन आली 220 डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू 55. देन नेक्स्ट एक्झाम्पल आहे 26 29 30 32 34. सो ॲव्हरेज इज इक्वल टू 30 बिकॉज मिडलची व्हॅल्यू घेतली मी. ॲव्हरेज इज इक्वल टू 30. अप्लाय द कॉन्सिक्युटिव्ह टर्म आहे जी की इथं मी अप्लाय केलेली आहे. देन नेक्स्ट 26 प्लस 29 प्लस 30 प्लस 32 प्लस 34 डिवायडेड बाय 5 बिकॉज 5 ऑब्झर्वेशन कॅल्क्युलेट करतो आहे.
26 plus 29 plus 30 plus 32 plus 34 divided by 5 is equal to 30.2 म्हणजे अप्रॉक्सिमेटली 30. सो अरिथमॅटिक मीन आलेला आहे 30. सो सेकंड एक्झाम्पलमध्ये व्हॅल्यू दिलात 96, 97, 98, 99, 100. सो याची मिडलची व्हॅल्यू आहे 98. सो अरिथमॅटिक मीन मीन्स ॲव्हरेज इज इक्वल टू 98. बिकॉज एक्झामला एवढा टाईम नसतो की आपण सगळ्याची ॲडिशन करून त्याला डिवायडेड बाय 5 करू. 96 प्लस 97 प्लस 98 प्लस 99 प्लस 100 डिवायडेड बाय 5. divided by 5 is equal to 98. So again answer आलेला आहे 96, 98. 5 numbers example 101, 102, 103, 104. सो मिडलला यामध्ये व्हॅल्यू कोणती येते 102 आणि 103च्या मध्ये. सो 102.5. सो ॲव्हरेज इज इक्वल टू 102.5. सो नेक्स्ट टर्म इथे कॅल्क्युलेट करून बघूया. क्रॉस चेक केलं आहे. 101 प्लस 102 प्लस 103 प्लस 104 डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू 102.5. सो ॲव्हरेज इज इक्वल टू 102.5. सो पहिल्यांदा आपण कन्सेप्ट बघितली. ॲव्हरेज म्हणजे काय तर सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन डिवायडेड बाय total number of observation, and average means arithmetic mean, it's short form mean. सो आपण राईट साईडला एक्झाम्पल लिहिल्यात आणि लेफ्ट साईडला एक्झाम्पल लिहिल्यात आणि राईट साईडला त्याचं कॅल्क्युलेशन लिहिलेलं आहे. सो कॅल्क्युलेशन करणं पेपरला टाईम नसतो, पॉसिबल होत नाही. सो त्याची शॉर्ट ट्रिक्स साईडला लिहिलेली आहे. शॉर्ट ट्रिक्स आहेत की जर 52, 54, 56, 58 जर व्हॅल्यू असतील तर ऑलरेडी व्हॅल्यू सिरीज नाही तर त्याच्या मिडलची जी व्हॅल्यू असणार आहे, मिडलचा जो सेंटर तो म्हणजे आपला ॲव्हरेज असणार आहे. नेक्स्ट टाईप, द ॲव्हरेज ऑफ 11 नंबर्स इज 21. इफ 3 इज ॲडेड to each given number, what will be the new average? What will be the new average? The average of 11 numbers is 21. If 3 is added to each given numbers, what will be the new average? Average दिलेला आहे. Average of 11 number is 21. 11 अशा कोणत्या तरी नंबर्स आहेत, 11 नंबर्स असे कोणते तरी आहेत XYZ की ज्याचा ॲव्हरेज, ज्याचा मीन हा 21 येतो आहे. बट इफ 3 इज ॲडेड टू इच गिवन नंबर, ॲडेड असेल तर आपण काय करणार, जी 21 आली त्यामध्ये 21 प्लस 3, 21 प्लस 3 जे आन्सर येईल ते आपलं फायनल आन्सर. सो 21 प्लस 3 इज इक्वल टू 24. So option A is correct, 24. Second example, the average of 12 numbers. The average of 12 numbers is 35. 12 numbers आहेत XYZ, त्याचा ॲव्हरेज आहे 35. If each of the number is multiplied by 2, so multipliedला अंडरलाईन करा, multiply by 2 विचारलं आपल्याला, then what will be the new average? So 35 into 2 is equal to 70. So option B is correct. एकदम इझी कन्सेप्ट आहे. ॲडेड असेल तर आपल्याला ॲड करायचं आहे, त्यामध्ये मल्टिप्लाय असेल तर मल्टिप्लाय करायचं आहे. So first option 80, second option 70, third option 100
and last option 105. So 35 into 2 is equal to 70. Next, second, ऑड नंबर्स. ऑड नंबर्स जर दिले असतील कोणतेही XYZ, त्यामध्ये 3 डिजिट्स असो 2 डिजिट्स असो, ऑड नंबर जर असतील सगळ्या सिरीजमध्ये आणि जर त्याचा अरिथमॅटिक मीन म्हणजे ॲव्हरेज कॅल्क्युलेट करा म्हटलं तर त्यामध्ये काय करायचं, ओन्ली 1 हा प्लस करायचा. येणारा ॲन्सर हे तुमचं फायनल ॲन्सर असेल. फॉर एक्झाम्पल 30 ऑड नंबर. 30 हा एक ऑड नंबर आहे. 30 असेल, 35 असेल किंवा 70 असेल, 90 असेल, तर हा ऑड नंबर आहे. तर त्याचा ॲव्हरेज जर काढायचा असेल की फर्स्ट 30 ऑड नंबर असं जर क्वेश्चन असेल, फर्स्ट 30 ऑड नंबर म्हणजे पहिले जे ऑड नंबर आहेत 30 त्याचा ॲव्हरेज काढा. सो आपण 1 3 5 7 हे असे लिहित बसणार नाही आहे. फर्स्ट 30 जे ऑड नंबर येतील मग आपण 30 ही तर व्हॅल्यू आपल्याकडे. सो 30 प्लस 1 इज इक्वल टू 31. सो ॲव्हरेज इज इक्वल टू 31. सगळ्यात सिम्पल ट्रिक ते ही. सिमिलरली सेकंड एक्झाम्पल आहे, द ॲव्हरेज ऑफ फर्स्ट 50 ऑड नंबर्स नॅचरल. The average of first 50 odd natural numbers is option 50, 55, 51, 101. सो काय सांगितलेलं मी, ॲव्हरेज जर फर्स्ट 50 ऑड नंबर असेल म्हणजे कोणत्याही ऑड नंबरचे जर ॲव्हरेज कॅल्क्युलेट करा म्हटलं तर त्यामध्ये काय करायचं, फक्त 1 प्लस करायचा. सो 50 प्लस 1 इज इक्वल टू 51. 50 plus 1 is equal to 51. Then second, the average of first 99 even numbers is. आता 99 हा बरेच जणांना क्वेश्चन पडेल की 99 आहे. सो तुम्हाला माहिती आहे ऑड नंबर आलेला आहे 99. ऑड नंबर असेल तर काय करणार आपण त्यामध्ये प्लस 1. सो 99 प्लस 1 is equal to 100. So average is equal to 100. Average is equal to 100. Then second, average of natural numbers. नॅचरल नंबर असतील तर फॉर्म्युला मगाशी आपण बघितला आहे n+1 डिवायडेड बाय 2 हा फॉर्म्युला असणार आहे. स्क्वेअर असेल तर आपण काय वापरतो, n+1 इंटू ब्रॅकेट 2n+1 डिवायडेड बाय 6. क्यूब असेल तर आपण वापरतो n इंटू n+1 होल ब्रॅकेटचा स्क्वेअर डिवायडेड बाय 4. सो इथं आपल्याला नॅचरल नंबर्स जर विचारले, ॲव्हरेज ऑफ नॅचरल नंबर्स, तर फॉर्म्युला n+1 डिवायडेड बाय 2. सो n+1 डिवायडेड बाय 2. n मीन्स टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. 5 ऑब्झर्वेशन असतील तर 5 प्लस 1 डिवायडेड बाय 2. सो फॉर एक्झाम्पल फर्स्ट 5 नॅचरल नंबर्स. सो फर्स्ट 5 नॅचरल नंबर विचारले तर 1 to 5 पर्यंत. मग आपण त्याची ॲडिशन करणार. 1 + 2 + 3 + 4 + 5 डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू, ऑलची ॲडिशन केली तर काय येईल 15. 15 डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू 3. बट एकदम कमी टाईममध्ये जर ॲन्सर काढायचं असेल तर आपण काय करायचं, पहिले 5 जे नॅचरल नंबर्स आहेत ते 1 by 1 लिहून घ्यायचे. 1 2 3 4 5. ओके. आणि त्यामध्ये जी मिडलला व्हॅल्यू आहे, मिडलला व्हॅल्यू आहे 3. सो ॲव्हरेज इज इक्वल टू 3. 2 मेथड आहेत. त्यानंतर सिमिलरली सेकंड, द ॲव्हरेज ऑफ फर्स्ट 100 नॅचरल नंबर्स. सो ॲव्हरेज ऑफ फर्स्ट 100 natural numbers. So 100 plus 1 101. 100 हा इवन नंबर आहे. आत्तापर्यंत आपण ऑड नंबरचं काढलेलं आहे, पण 100 काय आहे, इवन नंबर आहे. आणि फर्स्ट 100 ऑड नंबर असेल तर मी सांगितले की त्यामध्ये +1 करायचा, पण 100 हा तर इवन नंबर आहे.
the average of first 100 natural numbers. So 100 plus 1, 101 divided by 2 is equal to 50.50. So answer is 50.50. हे आपलं राईट आन्सर आलं. इवन नंबर असतील तर आपण त्यामध्ये +1 करणार, पण त्याला डिवायडेड बाय 2 करणार, कारण एक इवन नंबरना आपले 2 इक्वल्स पार्ट येणार. आणि ॲव्हरेज ऑफ फर्स्ट 100 नॅचरल नंबर, 100 हा इवन आहे, त्यामध्ये +1 केला, 100 + 1 तर 101 डिवायडेड बाय त्याला 2 करायचं, डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 50.50. ऑड नंबर असेल तर रिमेंबर लक्षात ठेवायचं, ऑड नंबर असेल तर ओनली +1 करायचा. पण जर इवन नंबर दिला तर त्यामध्ये +1 पण करायचा, +1 करून तुम्हाला खाली ऑप्शनमध्ये पण दिलं असेल, पण ते आपलं आन्सर नसणार आहे. +1 करायचा, त्याला डिवायडेड बाय 2. सो त्याला डिवायडेड बाय 2 केल्यानंतर जे नेक्स्ट आन्सर येईल ते झालं तुमचं फायनल आन्सर. So average of first 200 natural number, so 200 plus 1 equal to 201 divided by 2 is equal to XYZ. जे तुमचं आन्सर येईल ते. किंवा फर्स्ट average of first 80 natural numbers, so 80 is even number, so 80 plus 1 81 divided by 2 आन्सर येईल ते फायनल आन्सर. सो फर्स्ट 60 नॅचरल नंबर्स, सो 60 plus 1 divided by 2, 61 divided by 2 is equal to XYZ. जे आन्सर येईल ते फायनल आन्सर. सो ॲव्हरेज म्हणजे काय तर लक्षात ठेवायचं, अरिथमॅटिक मीन. ॲव्हरेजची एक कन्सेप्ट सगळ्यात ती म्हणजे ॲव्हरेजची जी की मेन डेफिनेशन आहे, ॲव्हरेज इज सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. हा बेसिक फॉर्म्युला आहे, बेसिक रूल्स आहे, पण व्हॅल्यूवर डिपेंड आहे. जर व्हॅल्यू आपल्याला 302 509 100 50 69 अशा जर व्हॅल्यू दिल्या तर त्याची ॲडिशन करायला लागणार आणि त्याला डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन, म्हणजे किती व्हॅल्यू दिल्यात त्यानं त्या व्हॅल्यूला डिवाइड करायला लागणार. बट एक सिम्पल स्ट्रिक्ट आहे, ॲव्हरेज जे काय दिलं असेल त्यामध्ये जर व्हॅल्यू एका सिरीजला दिली असतील तर त्यामध्ये ऑब्व्हियसली मिडलची व्हॅल्यू असणार आहे, ते म्हणजे आपला ॲव्हरेज. आणि देन नेक्स्ट जर क्रॉस चेक करून बघायचं असेल तर ॲव्हरेजचा फॉर्म्युला तुम्ही यूज करू शकता, सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. एक्स मीन्स ऑब्झर्वेशन्स, x is equal to x1 x2 x3 dot dot up to so on. So x is observations, so arithmetic mean means x bar is equal to summation x divided by n. It's a mathematical formula. So arithmetic means x bar. Arithmetic means is the most widely used measure of central tendency, जो की एक स्टॅटिस्टिक्सचा पार्ट आहे, सेंट्रल टेंडन्सी. नेक्स्ट इयरला तुम्हाला शिकायचा आहे तो. सो त्यामध्ये अरिथमॅटिक मीन जो आहे की तो तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा आहे. सो त्याची डेफिनेशन आहे, अरिथमॅटिक मीन्स सिम्पली मीन and is defined as the sum of all observation divided by total number of values. So mean means average. Mean is equal to sum of all values divided by total number of values. Symbolically x1 x2 dot dot up to xn, when n is the value of atoms, then the mean is denoted by x bar. X bar means average, mean means average, is given by x bar is equal to x1 plus x2 plus dot dot up to xn divided by n. So summation I is equal to 1 to n xi divided by n. Summation I is equal to 1 to n xi divided by n. That is x bar is equal to summation x divided by n.
x bar is equal to summation x divided by. सो जनरल अरिथमॅटिक मीनचा हा फॉर्म्युला आहे. ज्या काय व्हॅल्यू दिली असतील, जे काय ऑब्झर्वेशन असतील, 5 ऑब्झर्वेशन असतील, 6 ऑब्झर्वेशन असतील, तर ते ओव्हरऑल ऑब्झर्वेशनचे ॲडिशन करायचे. त्याला टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन, किती ऑब्झर्वेशनचे ॲडिशन करताय, 5 6 7 8 9 10. सो त्यानं डिवाइड करायचं आहे. देन येणारा आन्सर हे असणार आहे ते फायनल आन्सर असणार आहे. देन नेक्स्ट फॉर एक्झाम्पल, following are the score 12 student in the class test. 15, 9, 18, 20, 21, 26, 24, 13, 27, 22, 16, 70. Find the arithmetic mean. So first of all we solve n is equal to number of observation. Number of observation count 15 1 आहे, 9 2 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 and 12. टोटल ऑब्झर्वेशन किती आहेत, म्हणजे टोटल व्हॅल्यू किती दिल्यात एक्झाम्पलमध्ये, 12 दिल्यात. सो n इज इक्वल टू 12. 12 ऑब्झर्वेशन आहे, जसं आपल्याला मीन म्हणजे ॲव्हरेज कॅल्क्युलेट करायचं आहे. सो अरिथमॅटिक मीन मीन्स एक्स बार is the mathematical symbol. X bar is equal to summation x divided by n. Summation x means sum of all observation, divided by n means total number of observation. So 15 plus 9 plus 18 plus dot up to 17. So divided by 12. So addition केली 280. 280 divided by 12 is equal to 18.166. So that's the average. It's a final answer. सो ॲव्हरेजच्या ह्या वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत. तुम्हाला जी सुटेबल वाटेल ती तुम्ही यूज करू शकता. तर इथं आपल्या ॲव्हरेजचं आन्सर आलेलं आहे 18.16. सो ह्या जर व्हॅल्यू एका सिरीजनं लावल्या, फर्स्ट व्हॅल्यू असेल 9 नंतर कोणती व्हॅल्यू येईल अप्रॉक्झिमेटली व्हॅल्यू जर लावल्या, तर त्यानुसार जे आन्सर येईल त्यानुसार आपल्याला कॅल्क्युलेट करून बघायचं आहे की व्हॅल्यू तीच येते का, मिडलची व्हॅल्यू. इट्स अ शॉर्ट ट्रिकमध्ये. जर त्यानुसार आन्सर येत नसेल तर आपल्याला नेहमीप्रमाणे हा जो फॉर्म्युला आहे हाच यूज करावा लागणार. सो ही कन्सेप्ट आहे ॲव्हरेज म्हणजेच अरिथमॅटिक मीनची कन्सेप्ट आहे. सो इथं आपलं जे फर्स्ट युनिट आहे ते फर्स्ट युनिट संपलेलं आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण सेकंड युनिट जे आहे ते सेकंड युनिट स्टार्ट करणार आहे. फर्स्ट युनिटमध्ये आपण क्यूब बघितला, स्क्वेअर बघितला, स्क्वेअर रूट, डेसिमल, फ्रॅक्शन, नंबर सिरीज, ऑड मॅन आउट सिरीज, त्यानंतर सिम्प्लिफिकेशन नंतर ॲव्हरेज कन्सेप्ट बघितल्या. नेक्स्ट युनिटमध्ये आपण नेक्स्ट पार्ट जो आहे तो कॅल्क्युलेट करूया युनिट नंबर सेकंडमध्ये. सो नेक्स्ट जे युनिट आहे ते आपण युनिट नंबर जे थर्ड आहे ते थर्ड नंबरचं युनिट आधी घेऊया. टाईम, डिस्टन्स, एरिया, वर्क, क्लॉक, कॅलेंडर, ते जे युनिट आहे ते आपण आधी घेऊया. आणि देन नेक्स्ट सेकंड युनिट जे आहे ते आपण थर्ड नंबरला घेऊया. ओके. सो नेक्स्ट लेक्चरला युनिट नंबर थर्ड आपण स्टार्ट करूया. युनिट नंबर थर्ड.